नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर 17 मे पासून अधिक महिना चालू होणार आहे आणि धोंड्याचा महिना हा सुरू होणार आहे। तर हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षानंतर अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असं म्हणत असतो। तर या काळामध्ये सूर्याची गती मंद होत असते, म्हणूनच सूर्यास एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास 30 दिवसापेक्षा कमी वेळ लागत असतो। हा अधिक मास असल्याने तो देवधर्म, व्रतवैकल्य, पूजा, पोथी, पुराण याचं वाचन, श्रवण, चिंतन केल्याने याचा अधिक फलदायी आणि मानसिक शांती प्राप्त होत असते। याबद्दल देवी लक्ष्मीने आणि विष्णू यांनी काही कथा सांगितलेल्या आहेत आणि जर तुम्ही या अधिक मासामध्ये या गोष्टीचे पालन करत असाल किंवा अशा पद्धतीने श्रीहरी विष्णूची सेवा करत असाल तर आपल्या घरामध्ये वर्षभर काहीच कमी पडणार नाही, घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते। तर यंदा 2026 मध्ये हा अधिक मास गणला जाणार आहे। यावर्षी 12 महिन्याऐवजी आपल्याला 13 महिने अधिक मिळणार आहेत, त्यालाच अधिक मास असं म्हटलं जातं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस जो आहे, हा महिना जो आहे, हा श्रीहरी विष्णूला समर्पित केला जातो। तर या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची आराधना, पूजा आणि तुळशीची पूजा केली जाते। या महिन्यामध्ये आपल्या मुलींचा आणि जावयाचा मानसन्मान केला जातो। यामागे सुद्धा एक धार्मिक कारण आहे। तर जावयाला अधिक मासामध्ये वाण देण्याची पद्धत आहे। त्यांच्या ओटीमध्ये, जसं की मुलीच्या ओटीमध्ये काही वस्तू टाकल्या जातात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत अशी शुद्ध आणि सात्विक माहिती सांगणार आहे, जी वास्तुशास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे। तर या अधिक मासामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गरुड पुराणानुसार तुम्ही जर या नियमांचं जर पालन करत असाल तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तर राहतेच, पण आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, नात्यामध्ये कधीच वादविवाद होत नाहीत। म्हणून या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याचा जो महिना आहे तर सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे। या अधिक मासामध्ये घरातील ज्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत तर त्यांनी आवर्जून हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहे। अधिक महिन्यामध्ये आपण जोडव्यामध्ये म्हणजे महिला ज्या आहेत तर त्यांच्या जोडव्यामध्ये भर टाकत असतात। हीच जोडवी बदलत असताना किंवा जर आपण दुकानामध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये जेव्हा आपण तोड टाकतो किंवा काही भर टाकत असतो तेव्हा ही चूक करू नका। कोणती चूक आपल्याला करायची नाही। जेव्हा तुम्ही जोडवी बदलता त्या वेळेमध्ये आपल्याला कोणती चूक करायची नाही। तर पहा, आपल्याला जी अधिक मास आलेला आहे तर या अधिक मासामध्ये आपण आईची ओटीसुद्धा भरत असतो। तर ही ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला ही वस्तू जी आहे तर ती आवर्जून द्यायची आहे। त्याचबरोबर आपला जो जावई आहे किंवा मुलगी आहे तर तिचा मानपान कशा पद्धतीने करायला हवा, कोणती एक वस्तू आहे ती चुकूनही आपल्या जावयाला द्यायची नाही। त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे, कोणते महत्त्वाचे जे नियम आहे तर आपल्याला अधिक मासामध्ये संपूर्ण महिना जो आहे तर तो पाळायचा आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे अधिक मासाचं संपूर्ण फळ आपल्याला आणि आपल्या कुटुंबावर सदैव श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर पहा, यंदा 17 मेला जो अधिक मास चालू होणार आहे तर तो 15 जूनला संपणार आहे। म्हणूनच अधिक मास संपल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जेवढे काम करतो किंवा नामस्मरण करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला लाभत असते। आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते, आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागत असतो। हा 2 महिने असणारा जो ज्येष्ठ महिना आहे हा अधिक मास जवळपास 33 दिवसांनी म्हणजेच 33 दिवसाचा असतो। वर्षात एकूण 12 महिने असतात, मात्र अधिक मासात हा 1 महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने आपल्याला पाहायला मिळत असतात। तर याला एक शास्त्रीय कारण आहे, एक खगोलीय कारण आहे। ते म्हणजे काय तर पहा, सौर वर्षामध्ये 365 दिवस येत असतात तर चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात। या वर्षातील फरक म्हणजे 11 दिवसाचा असतो। 3 वर्ष झाल्यानंतर त्याला एक वाढीव महिना गणला जातो। म्हणूनच त्याला अधिक मास किंवा श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्यासाठी हा दिवस
शुभ मानला जातो. त्यामुळेच या महिन्यात श्रीहरिविष्णूची जास्तीत जास्त सेवा किंवा उपासना किंवा तुम्ही व्रत करत असाल तर ते अधिक फलदायी ठरत असतात. आपण जेवढी श्रीहरिविष्णूची सेवा केली तर या महिन्यामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनधान्याला बरकत येत असते. माता अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते. ती आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही. तर पहा, आपला जो जावई आहे किंवा लेक आहे तर त्यांची पूजा केल्याने श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं जे आपण पूजन करतो तर या दोघांना या श्रीहरिविष्णूचा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. म्हणूनच त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून आपल्या घरी बोलवून त्यांचा मानपान केला जातो. त्या दोघांचे विविध पद्धतीने पंचोपचारी पूजा करून दोघांचे पाय धुवून लहान घरातील व्यक्ती असेल तर त्यांनी पाया पडाव्यात आणि हळदी कुंकू लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने ओवाळून घ्यायचं आहे. तर पहा, यामध्ये काही पदार्थ आहेत. तर जावयाला जेव्हा तुम्ही ताटामध्ये पदार्थ बनवता त्या वेळेमध्ये आपल्याला जो आंब्याचा रस आहे तर हा आवर्जून बनवायचा आहे. पुरणाची पोळी आणि धोंडे तेथीच बनवायचे आहे. या 3 गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. आंब्याच्या सीझनमध्ये हा जो अधिक मास आहे तर तो आलेला आहे. म्हणूनच प्रामुख्याने आंब्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पुरणाच्या पोळीला आणि 33 अनारसे याला महत्त्व दिलं जातं. तर पहा, भगवान विष्णूची आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद आणि त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी त्यासाठी जावयाचा आणि आपल्या मुलीचा मानपान केला जातो. वाण दिले जाते. वाण देण्यासाठी त्यांच्या ताटामध्ये चांदीचे ताट असेल किंवा निरंजनी असेल, सोन्याची वस्तू असेल किंवा सोन्याची चेन असेल, यासारखी एक मौल्यवान वस्तू त्यांना दिली जाते, दान म्हणून दिली जाते. तर पहा, सोने चांदी जर तुम्हाला घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखादं पितळेचं जे निरंजनी आहे, दिवा आहे तर तो घेऊ शकता किंवा तांब्याचे भांडे दिली तरीही चालेल. आणि जे कपडे आहेत, पॅन्ट किंवा शर्ट किंवा जो कपडा आहे पॅन्ट शर्टाचा असतो तो दिलात तरीही चालेल. तर पहा, सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही ह्या वस्तू आवर्जून द्यायच्या आहे. याला तर सर्वात मोठा मान सन्मान दिलेला आहे. जेव्हा तुम्ही कपडे म्हणून किंवा जे पितळ आणि तांब्याचे भांडे आहे ते दिलं तर त्याला महत्त्व आहे, जास्तीत जास्त महत्त्व आहे. चांदीचा दिवा देऊ शकता किंवा तांब्याचा दिवा दिला तरीही चालेल. त्यानंतर जावयाला कपड्याचा आहेरसुद्धा केला जातो. त्यासोबतच आपल्याला 33 अनारसे असेल, बत्तासे असेल, त्याचबरोबर मैसूर पाकाच्या वड्या आहेत त्यासुद्धा 33 तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने वाण दिले जाते. यामुळे काय होते की असं म्हटलं जातं, जेव्हा आपण 33 धोंडे देतो, अनारसे देतो किंवा म्हसूर पाकाच्या वड्या देतो तर या संख्येला विशेष महत्त्व आहे. आपल्या लेकीला सुद्धा हळदी कुंकू लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि तिच्या ओटीमध्ये आपल्याला 33 अनारसे किंवा ओटीचे साहित्य आहे, पीस असेल किंवा तुम्ही साडी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. कारण इतर वेळी बघा आपण जावई असेल लेकीच्या पाया पडत नाही, पण घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात किंवा आपला जो मुलगा आहे तर त्यांना भाऊजीच्या पाया पडायचा सांगायचे आहेत, त्यांना मानसन्मान करण्याचा सांगायचा आहे आणि लक्ष्मी आणि नारायणाचं स्वरूप समजून त्यांचे सर्वांनी आशीर्वाद घ्यायचे आहे. लहान मुलं असेल किंवा घरातील लहान व्यक्ती असेल त्यांनी पाया पडायचे आहेत. अशा पद्धतीने जावयाचा मानपान करायचा आहे. जावयाला वाण म्हणून एखादी वस्तू तुम्ही देणार आहात तर त्यामध्ये बघा कोणती वस्तू जी आहे तर ती चुकूनही आपल्याला द्यायची नाही. तर पहा, वस्तू देत असताना आपण जे वस्तू देणार आहोत ती तुटलेली नसावी किंवा असे काही काचेच्या वस्तू आहेत, धारदार वस्तू आहेत तर त्या चुकूनही त्यांना द्यायच्या नाहीत. कपडा असेल किंवा तुम्ही पॅन्ट शर्ट देत असाल तर ते चेक करून आपल्याला आपल्या जावयाला द्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्या फुटलेल्या वस्तू आहेत किंवा तडा केलेली वस्तू असेल तर अशा ज्या भेटवस्तू आहेत तर चेक करायच्या आहेत की तुटलेली नाही, अशी वस्तू आपल्याला चुकूनही द्यायची नाही. कारण जर आपण अशा वस्तू जर देत असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी मुलीच्या राहत नाही.
ताणतणाव जाणवतो, म्हणून ह्या गोष्टी आवर्जून चेक करायच्या आहेत. तसंच स्टील किंवा लोखंड जे आहे ते सुद्धा अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण म्हणून देऊ नये. यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आणि दुःख मुलीच्या संसारामध्ये येत असतात. म्हणूनच चुकूनही प्लास्टिकची किंवा स्टीलची किंवा काचेची जी वस्तू आहे तर ती चुकूनही वाण म्हणून मुलीला द्यायची नाही. हा आवर्जून नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. त्याचबरोबर असे काही नियम आहेत जे अधिक मासामध्ये पाळले जातात. तर अधिक महिन्यामध्ये जोडवी जेव्हा मुलगी बदलते तेव्हा नवीन जोडवी खरेदी करतो किंवा जी आपली जुनी जोडवी असतात तर त्यामध्ये आपण भर टाकतो. तर आता अधिक या महिन्यामध्ये जोडवी ही नक्की कोणी आणि घरातील कोणत्या सदस्याने मुलीला द्यायची आहे. तर आईने आपल्या मुलीला ही जोडवी तयार करून द्यायची आहे, बनवून द्यायची आहे. जोड्यामध्ये भर टाकावी. जर आईला शक्य होत नसेल तर अशा वेळी आईने मुलीला स्वतः म्हणावे की तू सुद्धा हे जोडवे बनवू शकते, तर तुझ्या पैशाने बनवले तरीही चालेल, असं आपल्या आईच्या म्हणण्यानुसार मुलीने करावे. अधिक महिन्यामध्ये जोडवी घेण्याचा आणि बदलण्याचा आणि भर टाकण्याला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण जोडवी बदलतो तेव्हा ते सौभाग्याचं आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्याचं प्रतीक या जोडव्याला म्हणलं गेलेलं आहे. तर पहा, 16 शृंगारापैकी जोडवी हा 15वा आणि महत्त्वाचा शृंगार म्हटला जातो, जे सुवासिनीच्या पायामध्ये घातला जातो. पतीच्या दीर्घ आयुष्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर पहा, आपल्या जावयाला दीर्घ आयुष्य मिळावं, त्याच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी आणि अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. कारण असं म्हटलं जातं की जोडवी जे आहे तर ती असं म्हटलं जाते की जोडव्याने घरामध्ये नातेसंबंध व्यवस्थित राहते, पतीशी वादविवाद होत नाही, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एकोपा तयार होत असतो. अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी जेव्हा खरेदी करतो तेव्हा घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते. देवी लक्ष्मी ही अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते. म्हणूनच जोडवी घेत असताना चांदीची जोडवी आवर्जून घेण्याची आहे, सोन्याची जोडवी चुकूनही घ्यायची नाही. बरोबर बांगड्या भरणे शक्य असेल तर या दिवशी हिरव्या बांगड्या आपल्या आईलाही भरायच्या आहे आणि आपण स्वतःही हिरव्या बांगड्या भरायच्या आहे. बांगड्या किती भरायच्या आहे तर 11 एका हातात आणि 12 अशा चढत्या उतरत्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की बांगड्या भरण्यासाठी आईला पैसेसुद्धा तुम्ही देऊ शकता. बांगड्या भरत असताना 33 या संख्येमध्ये आपल्याला जे अनारसे आहे, धोंडे आहे तर ते घ्यायचे आहे. त्यामुळे 33 कोटी देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. 33 ही संख्या 33 कोटी देवांना समर्पित केली जाते. 33 या संख्येमध्येच तुम्हाला बांगड्या आहेत तर त्या तुम्ही आईला देऊ शकता. अशा पद्धतीने आईला बांगड्या तुम्ही भरू शकता. तर जेव्हा आपण 33 या संख्येमध्ये आईला बांगड्या भरत असतो त्यामागे सुद्धा एक कारण आहे. कारण 33 कोटी देव जे आहे तर त्यांना तृप्त करण्याचा उद्देश जो आहे तर या बांगड्यामधून मिळत असतो, या 33 संख्येमधून मिळत असतो. म्हणूनच आपण सुद्धा 33 बांगड्या भरायच्या आहे आणि आईला सुद्धा 33 बांगड्या भरण्यासाठी आपल्याला म्हणायचं आहे. प्रत्येक मुलीने आपल्या आईची जी ओटी आहे तर ती भरायची आहे. जर तुम्हाला आई नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची, जशी बहीण असेल, वहिनी असेल किंवा तुमची नणद असेल तर तिची ओटी तुम्ही भरू शकता. त्या पद्धतीने तुम्ही मानपान जे आहे तर ते तुम्ही नंदचा असेल, बहिणीचा असेल किंवा वहिनीचा असेल अशा पद्धतीने करू शकता. तर पहा, असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये की सासूची ओटी जी आहे तर ती चुकूनही भरू नये. तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण लग्न करून आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्या पदरामध्ये आपली जी सासू आहे तर तिचा मुलगा जो आहे तर तो आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आपला साथीदार बनून राहावा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, त्यासाठी आपल्या पदरामध्ये आपल्या मुलाला टाकत असते. म्हणूनच असं म्हटलं जाते की आपल्या सासूची ओटी जी आहे तर ती भरत नाही. मग अधिक महिन्यामध्ये तुम्ही सासूची ओटी जी आहे तर ती चुकूनही भरायची नाही. तर पहा, तर अशा वेळी तुम्ही काकूची असेल किंवा तुमच्या वहिनीची असेल तर कोणाची ओटी भरावी. तर पहा, ओटी ही भरत असताना आपल्या बहिणीचीही ओटी भरू शकता. त्यामध्ये शृंगारच्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत आणि जेव्हा विधवा आई आहे तर तिची ओटी तुम्हाला भरायची आहे तर तेव्हा तुम्ही त्यामध्ये शृंगाराची वस्तू असते तर ती टाकायची नाही.
हळदी कुंकू जे आहेत किंवा शृंगाराच्या इतर वस्तू आहेत ह्या पारंपरिक आणि सांस्कृतिक भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरामध्ये हिंदू परंपरेनुसार विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही. ओटी भरणे हे एक सुवासिनीचं पतिव्रतेचं लक्षण म्हणून ओळखलं जातं. ओटीमध्ये हळदी कुंकू हे पतीच्या दीर्घायुष्यासाठीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच अधिक मासामध्ये आई विधवा असेल तर तिची ओटी भरण्याची पद्धत जी आहे जेणेकरून पूर्वीपासून आपल्या घरामध्ये चालली गेलेली आहे. म्हणून विधवा आईची ओटी जी आहे तर ती भरली जात नाही. जेणेकरून आईच्या पोटी पुन्हा जन्म मिळावा असा आशीर्वाद जो आहे तर आईच्या पाया पडून मागायचा आहे. एक महत्त्वाची गोष्टी जी आहे तर ती आपल्याला आवर्जून करायची आहे ती म्हणजे पहा, हळदी कुंकू जे आहे तर ते चुकूनही तिच्या ओटीमध्ये ठेवायचं नाही. आपल्याला फक्त साडी द्यायची आहे, नारळ द्यायचा आहे, बांगडे द्यायचे आहेत. अशा पद्धतीने ओटी भरायची आहे किंवा पैसे तुम्ही देऊ शकता. तर पहा, अधिक मासामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही. कोणत्या गोष्टीचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. अधिक महिना हा अत्यंत शुभ आणि पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जर आपण या महिन्यामध्ये चुकीचे काम जे आहे तर ते करत असतो ते याचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. तर सर्वात प्रथम आपल्याला अधिक मासामध्ये आईचे दर्शन जे आहे तर ते रोज घ्यायचे आहे. एक दिवस का होईना तर आपल्याला आईची जी पूजा आहे किंवा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि पाया पडायचे आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जो आहे तर तो 1 वेळा म्हणजे 108 वेळा करायचा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण या मंत्राचा जप करतो तेव्हा घरामध्ये आपोआपच सुख प्राप्त होते. आणि या महिन्यामध्ये आवर्जून एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे, अन्नदान किंवा वस्त्रदान करायचं आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही व्रत करावं किंवा नाहीत केलं तरीही चालेल, पण मानसिक किंवा शारीरिक त्रास होईल असे कामं करू नका. तामसिक पदार्थ आवर्जून टाळायचे आहे, जसं की कांदा असेल, लसूण असेल किंवा अंडं असेल किंवा यामध्ये कडधान्य पण आहे, उडदाची डाळ, मसूर डाळ खाऊ नये. कारण असं म्हटलं जाते की या अधिक मासामध्ये ही डाळ खाल्ली जात नाही. आणि या महिन्यामध्ये आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. वरण, भात, भाजी, पोळी हे पदार्थ जे आहे तर ते अन्न ग्रहण करायचं आहे. पिठाचे धोंडे किंवा पुरणाचे धोंडे बनवून आपल्याला जावयाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या ब्राह्मणाला किंवा तुम्ही एखाद्या कुलदेवताला दर्शनाला जात असाल तेव्हा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी 33 अनारसे, बताशे किंवा तुम्ही मैसूर पाक हे जे वडी आहे तर ती देऊ शकता. किंवा एखाद्या तीर्थस्थानी जात असाल तर तिथे 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी 33 अनारसे द्यावेत. तर या महिन्यामध्ये असे कोणते काम आहे ते चुकूनही आपल्याला करायचे नाही. तर या महिन्यामध्ये चुकूनही गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर करू नका. या महिन्यामध्ये शुभकार्य केले जात नाही. तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची असेल तर करू शकत नाही. गाडी किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर करू शकत नाही. सोन्या चांदीची वस्तू असेल तर ती खरेदी केली जात नाही. अधिक महिना लागण्या अगोदर लेक जावयासाठी सोने चांदी आधीच खरेदी केली जाते आणि अधिक मासामध्ये त्यांना दिली जाते. तर असे कोणते गोष्ट आहे किंवा अशा कोणत्या वस्तू आहेत त्या चुकूनही या महिन्यामध्ये कोणालाही देऊ नये. पैसे असेल देऊ नका. त्याचबरोबर काचेच्या वस्तू असेल किंवा घड्याळ असेल तर देऊ नका. असं म्हटलं जाते की ह्या वस्तू दिल्याने आपला टाईम जो आहे, वेळ जो आहे तर तो बदलत असतो. त्याचबरोबर घरामध्ये वाद विवाद होतील अशा पद्धतीने आपल्याला शांत राहायचं आहे. तर पहा, अधिक मासाला इतकं महत्त्व का दिलं गेलेलं आहे, कथा काय आहे ते बघूया. तर असं म्हटलं जातं की सर्व 4 युगे, 12 मास, 6 ऋतू आणि सर्व दिवसाचे कारक जे आहेत तर ते देवता आहेत. तथापि जेव्हा कालगणनेमध्ये अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आले होते तेव्हा त्याला मल आणि मास म्हणून तुच्छ समजले जायचे. त्याचा अर्थ अस्वीकारण्यासारखा आणि अमान्य होता. त्यामुळेच अधिक मास अत्यंत दुःखी झाला होता. म्हणूनच त्यांनी भगवान विष्णूकडे जाऊन प्रार्थना केली होती आणि मनपूर्वक दुःख आपले जे आहे तर ते व्यक्त केले होते. म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंनी अधिक मासाला दुःखी न होण्यास सांगितले.
तेव्हा ते म्हणाले की मनुष्यामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे माझे एक नाव पुरुषोत्तम आहे आणि आजपासून तुम्ही पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाल. या पुरुषोत्तम मासाला केलेले दान, धर्म, जावयाचे मानपान किंवा आपल्या मुलीचा मान सन्मान आणि शांतिकर्म आणि आध्यात्मिक कर्म माझ्याशी संबंधित समजले जाईल. म्हणूनच अनंत पुण्यवान आणि श्रेष्ठ असे फल जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल, असं श्रीहरिविष्णूने संपूर्ण गरुड पुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. म्हणूनच आपण अशा पद्धतीने जर नियम जर पाळले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. म्हणून हे नियम पाळा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेव